अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 15. हॉटेलच्या एका रिकाम्या खोलीत केलेली व्यवस्था पाहत हरक्यूल पायरो उभा होता. समाधानानं वळून तो म्हणाला, माझी तयारी पूर्ण झालेली आहे. कर्नल कार्बरी पाईपचा झुरका घेऊन दूर बाहेर सोडीत हसत म्हणाला, तू एक गमतीदारच माणूस आहेस पायरो, हो ना? सर्व गोष्टी नाट्यपूर्ण रीतीनं रंगवायला तुला आवडतं. पलंग लोटून भिंतीला टेकून ठेवलेला होता. अवघडलेल्या अवस्थेत त्याला टेकून कर्नल कार्बरी उभा होता. खरं आहे, पण हे मी स्वतःच्या करमणुकीसाठी करत नाहीये. सुखांतिका रंगवायची असेल तर तिला योग्य असाच देखावा मांडावा लागतो. पायरो म्हणाला, ही सुखांतिका आहे का? शोकांतिका असली तरी तिला योग्य असाच देखावा उभा करावा लागतो. ते तुझं तू ठरव. पेटीतून तू कोणतं मांजर बाहेर काढणार आहेस याची मला कल्पना नाही, तरी काहीतरी चमत्कार करून दाखवणार आहेस असं मात्र मला वाटतंय. तुला जे हवं आहे तेच मी तुला देणार आहे. सत्य. ते सत्य आपण कोर्टात सिद्ध करू शकू का मित्रा? तसं अभिवचन मी तुला दिलेलं नव्हतं. मी मुख्यत्वे करून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे कोडं सोडवणार आहे आणि माझं उत्तर तुला पटेल अशी मला खात्री वाटते. मला नेहमी असं वाटतं की सत्य हे नेहमी विलक्षण आणि सुंदर असतं. कधीकधी ते फार अप्रियही असू शकतं. कर्नल म्हणाला, हे तुझं वैयक्तिक मत झालं. त्याऐवजी अलिप्त नजरेनं पहा. मग घटनांच्या मागची तर्कसुसंगतता तुला विलक्षण आणि सुंदर वाटेल. मी तसा प्रयत्न करीन. आता कारवाईला सुरुवात करा. कर्नल, तू या टेबलाच्या मागे अधिकाऱ्याच्या जागी बस. मी माझा गणवेश घालून बसू का? नाही, फक्त तुझ्या टायची गाठ कानापर्यंत सरकलेली आहे ती मी नीट करतो. पायरोनं गाठ नीट जागेवर आणली, पण खुर्चीवर बसल्यानंतर कर्नल कार्बरीनं अभावितपणे नेकटायची गाठ पुन्हा कानाकडे सरकवली. तो बसल्यानंतर पायरो खुर्च्यांची मांडणी थोडी बदलीत म्हणाला, इथं बायंटन कुटुंबीय बसतील. इथं 3 कुटुंबाबाहेरचे लोक बसतील. डॉक्टर जिरार्ड, सारा किंग आणि जेफरसन कोप. डॉक्टर जेफरसनच्या पुराव्यावरच ही फिर्यादी पक्षाची बाजू आधारलेली आहे. मिस सारा किंगचा संबंध 2 प्रकारांनी येतो. वैयक्तिक आणि वैद्यकीय असे हे संबंध आहेत. मिस्टर जेफरसन कोप हे तर बायंटन कुटुंबाचे मित्रच आहेत. आलेच सर्व. दार उघडून पायरोनं सर्वांना आत घेतलं. त्यानं दाखवलेल्या जागी सर्व स्थानापन्न झाल्यावर पायरो पुढे होत म्हणाला, सभ्य स्त्री पुरुष हो, ही पूर्णपणे अनौपचारिक बैठक आहे. केवळ योगायोगानं मी अम्मानला कर्नल कार्बरी यांचा पाहुणा म्हणून आलेलो होतो. कर्नल कार्बरींनी माझा या प्रकरणात सल्ला मागितला म्हणून लेनॉक्स बॉयंटन अचानक म्हणाला, का तुम्हाला या प्रकरणात खेचण्याचं त्याला काय कारण होतं? अकस्मात झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात नेहमीच माझा सल्ला घेतला जातो. एखादा हृदयक्रिया बंद पडून अकस्मात मेला तरी डॉक्टर तुमचा सल्ला घेतात का? लेनॉक्सनं विचारलं. पायरो शांतपणे म्हणाला, हृदयक्रिया बंद पडली हे वर्णन अगदी अनिश्चित आणि अशास्त्रीय स्वरूपाचं असतं. कर्नल कार्बरी अधिकारवाणीनं म्हणाला, याचा खुलासा मी करतो. ज्या परिस्थितीत मृत्यू घडला तिचा अहवाल माझ्याकडे आलेला आहे. त्यावरून असं दिसतंय की ही घटना नैसर्गिक होती. हवेत नेहमीपेक्षा जास्त उष्मा होता. प्रवास खडतर होता आणि
म्हातारीला हृदयविकार होता. प्रकरण सरळ होतं, पण डॉक्टर जिराड माझ्याकडे आले आणि त्यांनी स्वतःहून काही माहिती मला दिली. डॉक्टर जिराड हे जागतिक कीर्तीचे निष्णात डॉक्टर आहेत. ते जी माहिती देतील ती प्रमाण मानलीच पाहिजे. त्यांनी जी माहिती दिली ती अशी होती. म्हातारीच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या औषधांच्या पेटीमधलं हृदयावर परिणाम करणारं शक्तिशाली विष मोठ्या प्रमाणात कमी झालेलं होतं. आदल्या दिवशी त्यांची इंजेक्शन देण्याची सिरिंज नाहीशी झालेली होती. रात्री कधीतरी ती सिरिंज परत आणून ठेवण्यात आलेली होती आणि शेवटचा मुद्दा म्हातारीच्या मनगटावर इंजेक्शन दिल्याची खूण होती. अशा परिस्थितीत मला या बाबतीत रीतसर चौकशी करणं भाग होतं. मॉन्सियोर पायरो हे अशा बाबतीतले तज्ज्ञ आहेत. सुदैवानं त्यावेळी ते माझे पाहुणे म्हणून माझ्याकडेच मुक्कामाला होते. त्यांचा ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून घेणं मला योग्य वाटलं. त्यांना त्यांच्या पद्धतीने तपास करण्याचं मी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. तपासाअंती त्यांनी जे निष्कर्ष काढले ते ऐकण्यासाठी मी ही बैठक बोलवलेली आहे. टाचणी पडली तरी आवाज ऐकू यावा इतकी शांतता खोलीत पसरली. सर्वांवरून शोधक नजर फिरवून पायरो शांतपणे म्हणाला, कर्नल कार्बरी यांनी हा प्रकार मला सांगितला तेव्हा या विषयातला तज्ज्ञ म्हणून मी माझं मत त्यांना सांगितलं. मी त्यांना म्हणालो की कोर्टात मांडता येईल असा पुरावा मिळणं कठीण असलं तरी सत्याचा शोध मी नक्कीच घेऊ शकेन. संबंधित लोकांशी बोलून मी सत्यापर्यंत पोहोचू शकेन अशी मला खात्री होती. मित्रांनो, एक सत्य मी तुम्हाला सांगतो. गुन्ह्याचा तपास करताना संशयित गुन्हेगाराला किंवा गुन्हेगारांना बोलतं करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. जे तुम्हाला हवं असतं ते सत्य त्यांच्या तोंडून कधी ना कधी बाहेर पडतंच. या प्रकरणातही तुम्ही पुष्कळ खोटं बोललात, पण अनवधानानं तुम्ही मला सत्यही सांगितलेलं आहे. पूर्वी सर्व अस्वस्थ झाले. बॉयंटन कुटुंबियांकडे पाहत पायरो म्हणाला, प्रथम म्हातारीला नैसर्गिक मृत्यू आला असण्याची शक्यता मी पडताळून पाहिली. ती शक्यता मी नाकारली. विष आणि सिरिंज या गोष्टी नाहीशा होणं आणि म्हातारीच्या मृत्यूनंतर झालेल्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया या दोन गोष्टींमुळे माझी अशी खात्री पटली की हा नैसर्गिक मृत्यू नाही, म्हातारीचा निर्दयपणे खून करण्यात आलेला होता. इतकंच नव्हे तर कुटुंबातल्या प्रत्येकाला या गोष्टीची कल्पना होती. प्रत्येकाची प्रतिक्रिया अपराधासारखीच होती. पण अपघातसुद्धा कमी जास्त असं प्रमाण असतं. अपराधातसुद्धा कमी जास्त असं प्रमाण असतं. सर्व कुटुंबियांनी संगनमतानं हा खून योजनाबद्ध रीतीने केला की काय याची खात्री करून घेण्यासाठी मी पुरावा काळजीपूर्वक तपासला. खून करण्याचं कारण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं. पहिलं कारण पैसा. तिच्या मृत्यूनंतर प्रत्येकाला मुबलक धन प्राप्त होणार होतं. दुसरं कारण म्हणजे तिच्या जुलूमशाहीतून सर्वांची मुक्तता होणार होती. विचारपूर्वक मी असा निर्णय घेतला की संगनमतानं कट करून हा खून करण्यात आलेला आहे हे सत्य नाही. कुटुंबियांनी दिलेल्या साक्षी परस्पर विरुद्ध होत्या. घटनाक्रम असं दाखवित होत्या की एकानं किंवा कदाचित दोघांनी मिळून हा खून केलेला असावा आणि त्यानंतर बाकीचे त्यात सहभागी झाले असावेत. मग हा एक कोण किंवा हे दोघे कोण याचा मी विचार करू लागलो. इथं मी असं म्हणेन की फक्त मलाच माहिती असलेल्या पुराव्यामुळे माझा हा विचार पूर्वग्रहदूषित झालेला होता. पायरोनं जेरुसलेमला रेमंडचं बोलणं खिडकीतून ऐकल्याची माहिती सांगितली आणि तो पुढे म्हणाला,
त्यामुळे माझा संशय रेमंडवर स्थिर झाला. कुटुंबाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की रेमंड ज्या व्यक्तीशी बोलला ती व्यक्ती कॅरोल असणार. ते बहीण भाऊ दिसायला सारखे, तसे त्यांचे स्वभावही मिळते जुळते. आईच्या जुलमाविरुद्ध बंड करून उठण्याची दोघांतही उर्मी होती. त्यांचा हेतू केवळ स्वार्थी होता असं म्हणता येणार नाही. सर्व कुटुंबाला आणि खास करून सर्वात धाकट्या बहिणीला जिनेव्हराला आईच्या जाचातून सोडवण्याच्या हेतूनं त्यांनी हा बेत आखला असण्याची शक्यता वाढली. रेमंड बॉयंटन विरुद्ध जाणारे मुद्दे सांगण्याआधी दुसरे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. या मुद्द्यांची यादी मी कर्नल कार्बरी यांना दाखविलेली आहे. ते मुद्दे असे: 1. म्हातारी डिजिटलिनचं मिश्रण असलेलं द्रवरूप औषध घेत होती. 2. डॉक्टर जिराड यांची सिरिंज गायब झालेली होती. 3. म्हातारी कुटुंबियांना बाहेरच्या लोकांत मिसळून आनंद घेण्यास मनाई करण्यात आनंद मानित होती. 4. तरी म्हातारीनं त्या दिवशी संध्याकाळी कुटुंबाला बाहेर फिरून यायला परवानगी दिली. 5. म्हातारी मानसिकदृष्ट्या विकृत होती. 6. म्हातारी तंबू बाहेर जिथं बसलेली होती तिथून जेवण्याचा तंबू साधारणपणे 200 यार्डाच्या अंतरावर होता. 7. लेनॉक्सनं प्रथम असं सांगितलं की तो तळावर परत आला तेव्हा किती वाजले होते हे त्याला माहीत नव्हतं, पण नंतर त्यानं कबूल केलं की आईच्या बंद पडलेल्या घड्याळाला चावी देऊन त्यानं ते चालू केलं आणि त्यात वेळ बरोबर केली. 8. डॉक्टर जिराड आणि जिनेव्हरा यांचे तंबू शेजारी शेजारी होते. 9. 6:30 वाजता जेवणाला बोलवण्यासाठी नोकराला म्हातारीकडे पाठवण्यात आलं. 10. जेरुसलेमला म्हातारी साराला म्हणाली, मी कधीच विसरत नाही. हे तूही लक्षात ठेव, मी काहीही विसरलेले नाही. आता या प्रत्येक मुद्द्याला मी वेगवेगळे क्रमांक दिलेले असले तरी काही मुद्द्यांचा विचार एकत्रितपणेही करता येतो. उदाहरणार्थ, पहिले 2 मुद्दे. पहिला, म्हातारी डिजिटलिनचं मिश्रण असलेलं द्रवरूप औषध घेत असे. दुसरा, डॉक्टर जिराड यांची सिरिंज गायब झालेली होती. हे 2 मुद्दे या प्रकरणात मला प्रकर्षानं जाणवले. या 2 मुद्द्यांचा एकत्रितपणे विचार करून त्यांची समाधानकारक सांगड घातलीच पाहिजे असं मला जाणवलं. आता आपण रेमंडकडे वळू. म्हातारीचा खून करण्याचा विचार त्यानं कॅरोलजवळ बोलून दाखवला आणि तो मी स्वतः ऐकला. तो मानसिकदृष्ट्या उद्दीपित झालेला होता. तो माफ करा सारा, पण तो फार मोठ्या भावनिक संघर्षातून गेलेला होता. म्हणजे तो प्रेमात पडलेला होता. मनाच्या तशा तरल अवस्थेत माणूस अनेक प्रकारे वागू शकतो. जगाला क्षमा करण्याचं औदार्य तो दाखवू शकतो. जग म्हटलं की त्यात सावत्राई आलीच. तिलाही तो सर्व गुन्हे माफ करू शकतो. तो तिच्या जुलमाला आव्हान देण्याचं धाडस दाखवू शकतो. मनावरचा तिच्या वर्चस्वाचा पगडा झुगारून देऊ शकतो किंवा तिच्या खुनाचा विचार प्रत्यक्षात खरा करून दाखवू शकतो. आता या शक्यतांची आपण छाननी करू. रेमंड स्वतःच्या बरोबर तळातून 3:15च्या सुमाराला बाहेर पडला. म्हातारी तेव्हा जिवंत होती. रेमंड आणि सारा यांचं बोलणं झालं. तिला सोडून तो तळाकडे परतला. त्याच्याच सांगण्याप्रमाणे 6ला 10 मिनिटं कमी असताना तो जाऊन आईशी थोडंसं बोलून
आपल्या तंबूत गेला आणि तिथून जेवणाच्या तंबूकडे गेला. त्याच्या सांगण्याप्रमाणे 6 वाजायला 10 मिनिटं कमी असताना आई जिवंत होती आणि तिची प्रकृतीही बरी होती. पण वस्तुस्थिती त्याच्या सांगण्याच्या अगदी विरुद्ध होती. 6:30 वाजता म्हातारी मेलेली असल्याचं 6:30 वाजता म्हातारी मेलेली असल्याचं नोकराच्या लक्षात आलं. सारा किंग ही मेडिकलची डिग्री होल्डर आहे. तिनं म्हातारीला तपासून सांगितलं की तिचा मृत्यू 6 वाजण्याच्या आधी कमीत कमी 1 तासापूर्वी किंवा कदाचित त्याही पूर्वी झालेला आहे. तिनं ठामपणे आणि निर्णायकपणे हे मत दिलेलं आहे. ही 2 विधानं परस्पर विरुद्ध आहेत. सारा किंगनं चूक केली असण्याची शक्यता बाजूला ठेवून मी चुका करीत नाही आणि केल्यास तर त्या कबूल करते, सारा मध्येच म्हणाली. तिच्याकडे दुर्लक्ष करून पायरो म्हणाला, आता यात 2 शक्यता अशा, एकतर सारा किंग खोटं बोलते आहे किंवा रेमंड तरी खोटं बोलतो आहे. आता रेमंडला खोटं बोलण्याचं काय कारण आहे ते आपण तपासून पाहू. सारा किंगनं चूक केली नाही आणि ती मुद्दाम खोटं बोलत नाही असं आपण गृहीत धरूया. म्हणजे म्हातारी 5च्या सुमाराला मेली असंही गृहीत धरायला हवं. मग घटनाक्रम कसा होतो? रेमंड तळावर 5:50ला परत येतो. तंबूसमोर आईला बसलेली पाहतो. तिच्या जवळ जातो. ती मेलेली असल्याचं त्याला समजतं. मग तो काय करतो? तो मदतीला कोणाला बोलावतो का? काय घडलंय ते ताबडतोब तळावरच्या कोणाला सांगतो का? नाही. तो 1-2 मिनिटं थांबतो. मग स्वतःच्या तंबूत जातो. तिथून जेवणाच्या तंबूत जाऊन इतर कुटुंबियात मिसळतो. पण आई मेल्याचं कोणाला सांगत नाही. त्याचं असं वागणं फार विलक्षण वाटतं ना? रेमंड धारदार आवाजात म्हणाला. नुसतं विलक्षण नाही, तद्दन मूर्खपणाचं वाटतं असं वागणं. माझी आई अकस्मात मेलेली पाहून सारा गांगरून गेलेली असावी, म्हणून तिच्या हातून ही चूक झालेली असावी. त्याच्याकडे दुर्लक्ष करून पायरो पुढे म्हणाला, आता प्रश्न असा पडतो की असं विचित्रपणे वागण्याचं रेमंडला कारण काय? वरवर पाहता असं दिसतं की रेमंड बॉयंटन अपराधी असू शकत नाही, कारण ज्यावेळी तो तळावर परत येऊन आईकडे गेला त्यावेळी तिला मरून बराच वेळ झालेला होता. तेव्हा आता असं गृहीत धरलं की रेमंड निर्दोष आहे, तर मग त्यानं असं वागण्याचं कारण काय? त्यावर मी असं म्हणेन की तो निर्दोष असला तर त्यानं असं वागण्याला कारण आहे. मी खिडकीत ऐकलेलं रेमंडचं ते वाक्य मला चांगलं आठवतंय. तो म्हणाला होता, तुझ्या लक्षात येतंय ना, तिला ठार मारायलाच हवं. येतंय ना लक्षात? आता पुढे ऐका. रेमंड तळावर परत येतो. आईला मेलेली पाहतो आणि त्याच्या अपराधी मनात विजेप्रमाणे एक शक्यता चमकून जाते. आपली योजना अंमलात आणण्यात आलेली आहे. त्यानं नाही तर मग कोणी? त्यानं ज्या जोडीदाराबरोबर हा बेत आखला त्यानं. कोण हा जोडीदार? तर हे वाक्य तो जिला उद्देशून बोलला होता ती त्याची बहीण कॅरोल. त्यानं नाही तर कॅरोलनं हा खून केलेला होता. खोटं, साफ खोटं, रेमंड ओरडला. पायरो पुढे म्हणाला, आता कॅरोल बॉयंटन हिनेच आपल्या आईचा खून केला असावा का? या शक्यतेचा आपण विचार करू. तिच्या विरुद्ध काय पुरावा आहे? तिचा स्वभाव रेमंडसारखाच आहे. असं कृत्य करणं म्हणजे मोठं शौर्याचं काम आहे असं चित्र मनात रंगवणारी ती आहे. रेमंड तिच्याशीच या खुनाबद्दल जेरुसलेमला बोललेला आहे. खुनाच्या सायंकाळी ती 5:10 तळावर परत आली. तिच्या सांगण्याप्रमाणे ती आईकडे जाऊन तिच्याशी बोलली. तसं करताना तिला कोणीही पाहिलेलं नव्हतं. तळावर शुकशुकाट होता. नोकर मंडळी झोपलेली होती. लेडी वेस्टोम
पियर्स आणि जेफरसन कोप तळापासून दूर होते. कॅरोलनं हे कृत्य केलेलं असल्यास ते पाहणारा एकही साक्षीदार नव्हता. पण वेळ मात्र जुळणारी आहे. या सर्वांवरून कॅरोलवर संशय घ्यायला भरपूर वाव आहे. दुसराही एक मुद्दा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कॅरोल बॉयंटननं ओढ्यात काहीतरी फेकल्याचं पियर्सनं पाहिलेलं आहे. ते काहीतरी म्हणजे इंजेक्शनची सिरिंज होती असं मानायलाही जागा आहे. डॉक्टर जिराड म्हणाले, पण माझी सिरिंज तर माझ्या तंबूत परत ठेवण्यात आलेली होती. ती आता माझ्यापाशीच आहे. हो, पण ही दुसरी सिरिंज होती आणि ती सारा किंगची होती. काय सारा? सारा क्षणभर विचारात पडली. कॅरोल घाईघाईनं म्हणाली, ती सारा किंगची सिरिंज नव्हती, ती माझी सिरिंज होती. मग ती तू फेकलीस हे तुला मान्य आहे तर? पायरोनं विचारलं. कॅरोलनं विचारलं, अर्थात मी फेकली, का फेकू नये? नादीनं विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हटलं, कॅरोल तू? मला काही समजेनासच झालंय. कॅरोल उत्तरली, त्यात समजण्यासारखं काहीच नाही. ती जुनी झालेली सिरिंज मी फेकली. मी विषाला मुळीच स्पर्श केलेला नाही. सारा मध्येच म्हणाली, मॉसियर पायरो, पियर्सनं तुम्हाला खरं तेच सांगितलेलं आहे. ती माझी सिरिंज होती. पायरो हसून म्हणाला, हा सिरिंजचा गोंधळ मोठा घोटाळ्यात टाकणारा आहे हे खरं, पण मी त्याचं स्पष्टीकरण करू शकतो. आपल्यापुढे 2 समस्या आहेत. रेमंड निर्दोष आहे का आणि दुसरी, कॅरोल दोषी आहे का? आपण दोन्ही समस्या विचारात घेऊ. पहिला विचार असा की कॅरोल निर्दोष असली तर प्रत्यक्षात काय घडलं? कॅरोल तळावर परत आली, आईपाशी गेली, तेव्हा आई आपण असं म्हणूया की आई मृत्यू झाल्याचं तिला आढळून आलं. तिच्या मनात पहिला विचार काय आला असावा? आपला भाऊ रेमंड यानंच आईला मारलं असावं असा तिला संशय आला असावा. काय करावं हे तिला समजत नाही. ती गप्प राहते. 1 तासानंतर रेमंड तळावर परत येतो आणि कदाचित आईशी बोलतो आणि काही अनपेक्षित घडलेलं असल्याबद्दल काहीच बोलत नाही. त्यामुळे आपला संशय खरा ठरला असं कॅरोल हिला वाटणार नाही का? कदाचित ती रेमंडच्या तंबूत गेली असेल. तिथं तिला सिरिंज सापडली असेल. मग तर तिची खात्रीच पटली असेल. ती सिरिंज पटकन उचलून लपवून ठेवते आणि सकाळी ती सिरिंज ओढ्याच्या दिशेनं फेकते. कॅरोल निर्दोष आहे असं सुचविणारा दुसरा एक मुद्दा आहे. तिनं शपथेवर मला असं सांगितलेलं आहे की रेमंडचं आणि तिचं आईच्या खुनाबद्दल जेरुसलेमला बोलणं झालेलं असलं तरी ती योजना अंमलात आणण्याचा त्यांचा मुळीच विचार नव्हता. मी तिला शपथेवर तसं सांगण्याची विनंती केली. तिनं ताबडतोब गंभीरपणे शपथ घेऊन सांगितलं की तिनं हा खून केलेला नाही. मी पूर्णपणे निर्दोष आहे असं ती म्हणाली. यातला मी हा शब्द लक्षात घ्या. मी पूर्णपणे निर्दोष आहे. आम्ही निर्दोष आहोत असं ती म्हणाली नाही. तिनं शपथ घेतली ती स्वतःपुरती. भाऊ रेमंड निर्दोष आहे असं ती म्हणाली नाही. कॅरोल निर्दोष असल्याची अशी बाजू आपण मांडू शकतो. आता आपण रेमंडकडे वळू. तो निर्दोष नसून दोषी आहे का याचा आपण विचार करू. कॅरोल खरं बोलली असं आपण गृहीत धरून चाललो तर 5-10च्या सुमाराला म्हातारी जिवंत होती असं आपल्याला मानावं लागेल.
मग कोणत्या परिस्थितीत रेमंड गुन्हेगार ठरू शकेल? आपण असं समजू शकतो की तो 6ला 10 मिनिटे कमी असताना आईशी बोलायला गेला तेव्हाच त्यानं तिला मारलं असावं. तळावर नोकर मंडळींची ये जा होती, पण प्रकाश मंद होऊ लागलेला होता. रेमंड ते करू शकला असावा, पण अशीही शक्यता आहे की सारा किंग खोटं बोलली असावी. लक्षात घ्या की रेमंड नंतर 5च मिनिटांनी ती तळावर आली. येताना थोड्या अंतरावरून का होईना तिनं रेमंडला आईकडे जाताना पाहिलेलं असावं. नंतर म्हातारी मेल्याचं कळल्यानंतर रेमंडनंच तिला मारलं असावं याची जाणीव तिला झाली असावी. त्याला वाचवण्यासाठी मग ती खोटं बोलते. तिचं हे खोटेपण उघडकीस आणू शकणारे डॉक्टर जिराड तापामुळे त्यांच्या तंबूत झोपून होते हे माहिती असल्यामुळे आपलं खोटं बोलणं खपून जाईल असं तिला वाटलं असावं. सारा स्पष्टपणे म्हणाली, मी खोटं बोलले नाही. पायरो तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे म्हणाला, दुसरी एक शक्यताही आहे. सारा रेमंड नंतर काही मिनिटांनी तळावर आल्याचं मी आधी सांगितलेलंच आहे. रेमंड आईशी बोलला तेव्हा ती जिवंत होती, तर शक्यता अशी आहे की सारा किंगनंच ते जहरी इंजेक्शन म्हातारीला दिलेलं असावं. तिचा असा विश्वास होता की म्हातारी मूलतःच अतिदुष्ट बाई आहे. आपण न्याय्य तेच करतो आहोत असं तिला वाटलं असावं. त्यामुळे मृत्यूच्या वेळेबद्दल ती खोटं बोलली असावी. साराचा चेहरा गोरामोरा झाला. ती सावकाश धीम्या आवाजात म्हणाली, सर्वांच्या कल्याणासाठी एकानं मरण्याची गरज आहे असं मी म्हणाले हे खरं आहे. बलिदानाची जागा मी पाहायला गेले तेव्हा ही कल्पना सुचली. त्या बलिदानाच्या संदर्भात मी तसं बोलून गेले, पण त्या घृणास्पद म्हातारीला मी कोणतीच इजा पोहोचवली नाही. असं करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण होणंच शक्य नाही. आणि तरी तू आणि रेमंड यांपैकी कोणी एक खोटं बोलला हे नक्की, पायरो म्हणाला. रेमंड बॉयंटन ओरडला, तुम्ही जिंकलात मॉन्सियर पायरो. खोटं मी बोललो. मी आईपाशी गेलो तेव्हा ती मेलेली होती. मला फार मोठा धक्का बसला. मी तिला असं सांगणार होतो की यापुढे मी तिच्या हातचं खेळणं होऊन राहणार नाही. मी या दृढ निश्चयानं तिच्यापाशी गेलो आणि ती तर मेलेलीच होती. मला असं वाटलं की कॅरोलनं तिला मारलेलं असावं. तिच्या मनगटावर इंजेक्शन टोचल्याची खूण होती. पायरोनं लगेच म्हटलं, याच मुद्द्याबद्दल माझ्याजवळ पूर्ण माहिती नाही. आईला मारण्याचा तू विचार करत होतास तेव्हा कोणत्या पद्धतीनं तू तिला मारणार होतास? तुझ्या मनात तशी पद्धत होती आणि तिचा सिरिंजचा संबंध होता, खरं ना? रेमंड म्हणाला, ती पद्धत मी एका रहस्यकथेत वाचलेली होती. रिकामी सिरिंज कोणाच्या तरी शरीरात टोचायची, तेवढ्यानं काम भागतं. मला ती पूर्णपणे शास्त्रीय पद्धत वाटली. आपणही असं करून पाहावं असं मला वाटलं. लक्षात आलं म्हणून तू सिरिंज विकत घेतलीस, खरं ना? नाही, खरं सांगायचं म्हणजे मी नादिनची सिरिंज चोरली. पायरोनं नादिनला विचारलं, जेरुसलेमला ती सिरिंज तुझ्या औषधांच्या पेटीत होती ना? मला तिचं पुढे काय झालं हे माहीत नव्हतं, नादिन उत्तरली. तू फार हजरजबाबी आहेस नादिन, पायरो पुटपुटला. अपॉइंटमेंट विथ डेथ अगाथा ख्रिस्ती भाग 2 प्रकरण 15 येथे समाप्त.